अंतःकरणासाठी. आणि म्हणून आज एक वचन महत्वाचं तुमच्या समोर मला ठेवायला पाहिजे आणि ते हे आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. ज्या ठिकाणी आपण हात ठेवला त्याचं रक्षण करण्याची आपण काळजी घेतो. आणि आजकाल सर्व लोक अतिशय आपल्या स्वास्थ्याची काळजी घेतात आणि बाहेर सकाळी सर्वजण फिरायला जातात आणि आपलं अंतःकरण व्यवस्थित धड 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 करत राहावं, म्हणजे व्यवस्थित योग्य रीतीने, एकदम धडधड नको. आणि म्हणून त्यासाठी बरेचसे एक्सरसाइज करतात. ते करत असताना जरी खूप विचित्र वाटतं पण ते आवश्यक असतं आणि सर्व लोक करतात. पण हे जे हृदय आहे ते आपल्या रक्ताचं जे पंपिंग करतं त्याच्याविषयी आपण काळजी घेतो आणि ही आवश्यक आहे. हार्टचा डे सुद्धा असतो आणि पुष्कळशे लोक याच्याविषयी हृदयाविषयी पुष्कळ काळजी घेऊन बऱ्याच काही गोष्टी करतात आणि हे आवश्यक आहे. पण आज जर आपण परिस्थिती बघितली अवतीभोवती, ही सर्व आपल्या धडधडणाऱ्या हृदयाच्या व्यतिरिक्त ज्या अंतःकरणाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने भरपूर शिक्षण दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये या विषयी खूप सांगितलेलं आहे. सर्व रक्षणेपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर असं सांगितलेलं आहे. त्याच्याकडे आपण किती लक्ष देतो? वास्तविक आज आपण अशा ग्राहक भिन्नोक आणि भौतिक वाद असणाऱ्या समाजामध्ये राहतो की जो स्वतःला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ज्या सुख सोयी आहेत, सर्व सुख आहे घरामध्ये, सुरक्षितता आहे आपल्या सर्वांना आणि अत्यंत उच्च प्रकारची जी कम्फर्ट्स आहेत ते आपल्या सर्वांना आहेत आणि ते आपल्याला मिळावेत म्हणून आपण खटपट करत असतो. पण वास्तविक आपण या ज्या गोष्टींच्या मागे लागतो आणि खटपट करतो, हे सर्व विचार कदाचित आपल्याला जगाच्या पासूनच मिळतात आणि आपण फार प्रयत्न करत असतो. पण सर्वसाधारण बहुतेक लोकांचा जो अजेंडा असतो तो अजेंडा असा असतो की आपण यशाच्या अतिशय उंच उत्तुच्च शिखरावर आपण चढावं की ज्या ठिकाणी आपल्याला आराम, सुख, सोयी आणि सर्व गोष्टी मिळतील. आणि याच्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्नशील असतो. ख्रिस्ती या नात्याने कदाचित बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये नसाव्यात, पण जवळपास अशा सर्व गोष्टींनी आपण ग्रासलेले आहोत. पण तुम्हाला माहित, या सर्वांचा परिणाम ज्या सर्व जगामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, जग ज्याच्या पाठीमागे आहेत, या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्यावर सातत्याने होत असतो. आणि म्हणून जग ज्या प्रकारे वागतं, जग ज्याप्रमाणे त्यांची मतप्रणाली आहे, जग त्यांची जी विचारसरणी आहे, जग त्यांची राहण्याची जी पद्धती आहे, याचा पगडा, याचा परिणाम सातत्याने, त्याचा मारा आपल्यावर होत असतो आणि त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे होत असतो. हे एक प्रकारचं शिक्षणाची प्रक्रिया आहे, इन्फॉर्मल एज्युकेशन आहे, जे आपण डोळ्याने बघतो, जे आपण कानाने ऐकतो, ज्याचे अनुभव, ज्या प्रकारचे अनुभव आपल्याला येतात तेच शिक्षण आपल्याला मिळतं. आपल्या कळत न कळत, आपली इच्छा असो की नसो, या सर्व गोष्टी आपल्यामध्ये सामावून जातात. पण पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की या सर्व गोष्टी आपल्यामध्ये सामावतात आणि त्याचा पगडा आपल्या हृदयावरती सुद्धा होत असतो. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की पण हृदय याची तू काळजी घे, सर्व सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा याची तू काळजी घे, कारण या जीवनाचा उगम आहे, सोर्स ऑफ लाईफ आहे असं म्हटलेलं आहे. पण प्रभूचं दुसरं वचन म्हणतं, आता मी जे सांगितले त्याच्या संदर्भामध्ये, की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने भरलेले आहे, त्याचा भेद कोणाला कळतो. पवित्र वचन असं पण म्हणतं की ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगामध्ये, त्या जगावर आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई देवाची प्रीती नाही, पित्याची प्रीती नाही. कारण
महत्वाची कारण अशी सांगितलेली आहेत. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची खुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकार हा तो. योहान, पहिले योहान 2:15-17. आणि म्हणून या जगामध्ये राहत असताना जगाच्या चालीरीतींचा आणि जगाच्या सर्व प्रकारच्या विचारसरणीचा परिणाम आपल्यावर होत असताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, या सर्व जगातल्या गोष्टींपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. सोर्स ऑफ लाईफ तिथून आपल्याला मिळतं. म्हणून आपले अंतःकरण शुद्ध, इतकंच केवळ नव्हे तर सहज गुंतवणाऱ्या अपराधांपासून, ज्याला पवित्र शास्त्रात पाप म्हटलेलं आहे. पाप म्हणजे अगदी संकुचित त्याची व्याख्या नाही आहे. पाप म्हणजे देवाचा आज्ञाभंग, देवाची आज्ञा न मानणं, देवाच्या इच्छेप्रमाणे न करणं, ज्या गोष्टी देवाने सांगितलेल्या आहेत कराव्या त्या न करणं, ज्या गोष्टी देवाने सांगितल्या करू नयेत त्या करणं, ज्याला इंग्रजीमध्ये सेन्स ऑफ कमिशन आणि ओमिशन म्हटलेलं आहे. यामध्ये आपण पडतो. आणि या जगामध्ये या सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की आपलं अंतःकरण शुद्ध आणि सहज गुंतवणाऱ्या अपराधापासून सुरक्षित ठेवण्याची नितांत गरज आहे. परत एक वार हात लावून बघा, आपलं अंतःकरण सुरक्षित आहे की नाही. आणि पुढचा जो मुद्दा मी घेत आहे तो हा आहे की हार्ट याला पवित्र शास्त्रामध्ये फार महत्व दिलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या हार्ट जो ऑर्गन आहे त्याला जितकं महत्व देतो त्याच्याही पेक्षा देवाने पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अंतःकरणाला, हार्टला अतिशय प्राधान्य आणि महत्व दिलेलं आहे. तुला माहित आहे की पवित्र शास्त्रामध्ये साधारण 800 सरळ रेफरन्सेस दिलेले आहेत हार्टसाठी. आणि सर्व एकत्र केले तर जवळपास 1000 रेफरन्सेस आपल्याला हृदयाविषयी, हार्टविषयी पवित्र शास्त्रात वाचायला मिळतात. तुम्हाला हे पण माहीत हवं आहे आणि असेलच की आपल्याला हार्ट आहे, देवाला सुद्धा हार्ट आहे. आणि देवाला जे जे अंतःकरण आहे, देवाला जे हृदय आहे, ते हृदय आपल्यासाठी प्रेमपूर्ण आहे, प्रीतीने भरलेलं आहे. कारण योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्याचं अंतःकरण आपल्यासाठी प्रीतीने ओथंबलेलं आहे. दाविदाच्या संदर्भामध्ये देवाच्या हार्ट विषयी, अंतःकरणाविषयी असं म्हटलेलं आहे की तो देवाच्या मनासारखा माणूस होता. आपलं जे अंतःकरण आहे, आपलं जे हार्ट आहे, यामध्ये आध्यात्मिक आणि माणसाला, मानवाच्या जीवनाला आवश्यक ज्या सर्व गोष्टी असतात त्याचा क्रय विक्रय, त्याचा सर्व व्यवहार या ठिकाणी चालू असतो. हार्ट आणि सोल हे इंटरचेंजेबली पवित्र शास्त्रात वापरलेले आहेत. आणि अनुवाद 6, 5, 26, 16 यामध्ये ही वचनं आपल्याला वाचायला मिळतात. इतकंच केवळ नव्हे तर जे आपलं व्यक्तिवाचक जीवन आहे, वैयक्तिक जीवन आहे, ते जीवन हे जवळपास आपलं अंतःकरण कसं आहे, आपल्या अंतःकरणाचं मुखपृष्ठ आहे. ते आपल्या अंतःकरणात जे काही आहे ते आपल्या जीवनाच्या वाटे लोकांना बघायला मिळतं. पहिले राजे 3 आणि 12 यामध्ये, आणि त्याच प्रकारे स्तोत्र 24 आणि 4, मत्ते 5 आणि 8. व्यक्तिगत आपलं जीवन, आपल्या हा एक प्रकारचा आरसा आहे आपल्या अंतःकरणाचा. आपला जो सत्सद विवेक आहे, जी विवेक बुद्धी आहे, त्या विवेक बुद्धीचं पण उगम स्थान आणि केंद्रस्थान आपलं अंतःकरण आहे. रोम 2 आणि 12. या सर्व गोष्टी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला किती प्राधान्य दिलेलं आहे हे स्पष्ट करतात. मानवी
अंतःकरणाची स्थिती आजची जी काय आहे, हा माझा दुसरा मुद्दा आहे. आजची मानवाच्या अंतःकरणाची परिस्थिती काय आहे? आपल्याला आपल्या अंतःकरणाची परिस्थिती काय आहे हे माहीत आहे, पण आपल्याला जितकी माहिती नाही त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पटीने पूर्णपणे आपल्या अंतःकरणाची परिस्थिती, आपल्या अंतःकरणाची स्थिती ही देव जाणतो. देव आपले हृदय जाणतो. पहिले शमूएल 16 आणि 7 मध्ये म्हटलेलं आहे की मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. तो हृदय पारखतो आणि त्या देवाला माहित आहे की अंतःकरण सर्वात कपटी आहे, हृदय हे सर्वात कपटी आहे. त्याला देवाला माहित आहे की ती असाध्य, जे साध्य नाही, असाध्य रोगाने ते ग्रस्त झालेले आहे आणि त्याचा भेद मात्र हे सर्व जे क्रय विक्रय अंतःकरणात चालतात त्याचा ठाव कोणाला लागत नाही. त्याला ते कसं आहे हे कोणाला कळत नाही. म्हणून पण हे झालं कसं? हे जे अंतःकरण देवाने आपल्याला मानवाची घडण करण्याच्या वेळेस दिलं, त्या अंतःकरणाची सध्याची सद्यस्थिती अशी का झाली, ती कपटी का झाली? आणि हा एक विषय आहे ज्या विषयावर आपण थोडासा विचार करायला पाहिजे की असं कसं झालं, का झालं. आणि याच्यासाठी आपल्याला उत्तर आहे, सर्वांना ते उत्तर माहीत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये प्रभुदेवाने सर्व गोष्टी केल्या आणि त्या सर्व चांगल्या केल्यात, त्या उत्तम केल्यात. प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, इट्स गुड. आणि मानव सुद्धा जो केला तो पण चांगलाच होता. पण आपल्याला माहित आहे की आताच मी सांगितलं की पाप म्हणजे देवाचा आज्ञाभंग करणं. आदाम आणि हवा यांनी देवाने दिलेली आज्ञा मोडली, त्यामुळे पतन झालं, ते पापात पडले आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. आणि तेव्हापासून या अंतःकरणामध्ये तो कपटीपणा आला. तेव्हापासून हे अंतःकरण बिघडलं. तेव्हापासून या अंतःकरणाचे आध्यात्मिक ठोके काही बरोबर नाही पडत. हे अंतःकरण आजारी पडलेलं आहे तेव्हापासून. पण देव हे जाणतो, त्याला हे माहीत आहे. पण माणूस बाह्य स्वरूप बघतो आणि स्वतःचं अंतःकरण असून सुद्धा स्वतःच्या अंतःकरणामध्ये काय चालू आहे याची कदाचित पुसट कल्पना माणसाला असते. पण देव मात्र हृदय, इर्मया 17 आणि 10 मध्ये म्हटलेलं आहे की तो आपलं हृदय चाळून बघतो, तो टेस्ट करतो, तो अतिशय त्याचं अंतर्यामी काय चाललेलं आहे त्याला आतल्या आत काय चालू आहे हे माहीत आहे. पण पतन पावलेल्या अंतःकरणाची परिस्थिती, याचा परिणाम माणसावर झाला, त्याच्या विचारसरणीवर झाला, त्याच्या कृतीवरती झाला. मग ह्या सर्व गोष्टी आल्या त्या ठिकाणी. अनैतिकता, चोऱ्या, खून एकमेकांना, अडल्टरी, ग्रीड, मॅलिस, डिसिट, लॉलेसनेस, एनवी, स्लँडर, ॲरोगन्स, या सर्व गोष्टी या सिक हृदयामध्ये आल्यात आणि त्याचं अंतःकरण एक प्रॉब्लेम झाला. माणसाचं अंतःकरण एक प्रॉब्लेम झाला. ही आजची परिस्थिती आहे माणसाच्या अंतःकरणाची. अजून एक परिस्थिती झाली की माणसाचं अंतःकरण तो इतका जगाच्या गोष्टीमध्ये आणि स्वतःच्या खाली खुशीमध्ये इतका व्यस्त आहे की त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण कठीण झालं. आणि कठीण झाल्यामुळे त्याला ज्या देवापासून येणाऱ्या गोष्टी आहेत, जो खरा देव आहे, जो देव प्रेमळ आहे, जो पूर्णपणे त्याच्यावर प्रीती करतो, त्याला त्याची गरज वाटत नाही. त्याच्याकडे त्याचं दुर्लक्ष आहे. तो उपकारशील नाही त्याच्या बाबतीत. इतकंच केवळ नव्हे तर त्याला काही कर्तव्यच नाही. आणि देवाने दिलेल्या चांगल्या आज्ञा, देवाने आपल्या अंतःकरण ठेवणारी जी विवेक बुद्धी आहे, ही विवेक बुद्धी सुद्धा त्याने अशी करून ठेवली की तिला वर डोकंच तो काढू देत नाही. कारण तो या जगामध्ये आणि जगाच्या गोष्टीमध्ये गुंतलेला आहे.
आणि पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्ताने या अंतःकरणाची जी पतन पावलेली स्थिती आहे, आपल्या त्या एदेन गार्डन पासून जी सुरुवात झाली, तेथून ती वाढत 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 गेली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्णपणे सांगितलं की याची परिस्थिती काय आहे म्हणून. मार्क शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 21 ते 23 या वचनामध्ये म्हटलेले आहे, मनुष्याच्या अंतःकरणात दुष्ट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, दुष्टदृष्टी, शिव्यागाळी, गर्व, मूर्खपणा, या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला अपवित्र करतात. आणि म्हणून अंतःकरण फार महत्वाची बाब आहे. हार्ट रिअली मॅटर्स. हार्ट रिअली मॅटर्स अँड वी नीड टू गार्ड अवर हार्ट. अंतःकरण अतिशय महत्वाची बाब आहे आणि या अंतःकरणाची निगा राखणं, या अंतःकरणाला व्यवस्थित ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की माणसाचं अंतःकरण कठीण झालं, पण इशारा असा दिलेला आहे, नीतिसूत्र 28 आणि 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, जो नेहमी पाप भिरू असतो तो धन्य. आणि त्याच्या विरोधाभासात असं म्हटलेलं आहे पुढच्या त्याच वचनामध्ये, पुढच्या वाक्यामध्ये, पण जो आपले मन कठीण करतो तो विपत्तीत पडतो. जो आपलं मन कठीण करतो, देव आणि देव संबंधीच्या गोष्टी, माणूस आणि त्याच्या आध्यात्मिक जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जर तो दुर्लक्ष करतो तर तो विपत्तीत पडतो. मग आज आपल्या अंतःकरणाची खरी गरज काय आहे? पवित्र वचन आपल्याला काय सांगतं की आपल्या अंतःकरणाची आज खरी गरज काय आहे? आपल्या अंतःकरणाची खरी गरज आपल्याला आता नवीन अंतःकरणाची गरज आहे. आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे आणि याच्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. ती शस्त्रक्रिया देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी अगोदरच करून ठेवलेली आहे. आपल्याला फक्त विश्वासाने हे हार्ट ट्रान्सप्लांट स्वीकारायचं आहे. आपल्याला आपली जी मूळ गरज आहे आपल्या अंतःकरणाची, ती म्हणजे तारणाची गरज आहे. नवीन हृदय आपल्याला घेण्याची गरज आहे. कारण नीतिमत्वासाठी आपण जर अंतःकरणपूर्वक विश्वास धरला, रोम 10 आणि 10 मध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण अंतःकरणपूर्वक जर विश्वास धरला तर ते आपल्यामध्ये नवीन हृदय निर्माण करू शकतो. तो आपल्याला नवीन आत्मा देऊ शकतो आणि ही गिफ्ट, ही हार्ट ट्रान्सप्लांटची गिफ्ट त्याने आपल्याला दिलेली आहे. तो आपलं अंतःकरण रिवाइव्ह करू शकतो, नवीन करू शकतो, त्याचं नूतनीकरण करू शकतो, यशाया 57:15 मध्ये सांगितल्याप्रमाणे. पण त्याच्यासाठी आपल्याला अनुतप्त हृदयाची गरज आहे. आपल्याला पश्चातापी अंतःकरणाची गरज आहे. आपल्या चुका, अपराध पदरी घेण्याची गरज आहे. पहिले योहान 1 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व धर्मापासून शुद्ध करेल. ते आपल्याला नवीन अंतःकरण, जी आपली मूळ गरज आहे, ती देण्यासाठी तयार आहे. पण हे करण्याच्या अगोदर स्तोत्र 17 आणि 3 मध्ये सांगितलं त्याप्रमाणे, आणि निर्णया ठिकाणी हे शब्द वापरलेले आहेत. 17 आणि 3 मध्ये असं म्हटलं आहे, तू माझे हृदय पारखले आहेस, रात्री तू माझी झडती घेतली आहे, तू मला तावून सुलाखून पाहिले आहेस. आणि ही प्रक्रिया आपण पश्चातापी दिग्ध अंतःकरणाने देवाला आपण सामोरे जाऊन नतमस्तक होऊन जर देवाला हे करू देण्याची, कठीणपणा काढून हे करू देण्यासाठी जर आपली तयारी असते तर मग तो आपल्याला नवीन हृदय देऊ शकतो. आपलं हृदय तो निराळं नवीनरित्या नाविन्यात आणू शकतो. तुम्हाला माहित,
याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. विश्वास कृती वाचून व्यर्थ आहे. तेव्हा जोपर्यंत आपण आपल्या पूर्ण अंतःकरणाने आपल्यासाठी ही जी मूळ गरज आहे ती जाणून प्रभूकडे बघत नाही, तोपर्यंत आपल्याला हे अंतःकरण मिळू शकत नाही. आपण त्याच परिस्थितीत, जगाची परिस्थिती ती आहे त्या स्थितीमध्ये निराळ्या ध्येयाकडे आपली वाटचाल राहील. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध ठेवण्याची आज्ञा प्रभूने दिलेली आहे. काय दिलेली आहे? की तू सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. मत्ते 5 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, जे अंतःकरणातील शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. पुढची पायरी आपण जी घ्यायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये पालट होण्यासाठी, आपल्याला नवीन अंतःकरण मिळण्यासाठी, जगिक अंतःकरणापासून आपला पिच्छा सोडून घेऊन प्रभू जे अंतःकरण आपल्याला देऊ इच्छितो ते अंतःकरण घेण्यासाठी आपल्याला आज व्यक्तिवाचकरित्या माझं स्वतःच वैयक्तिक जे अंतःकरण आहे त्याची परिस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे मी जे सांगत आहे ते आज जे मुद्दे आपण बघितलेले आहेत ते मुद्दे परत स्वतःला लागूकरण करण्यासाठी ऍप्लिकेशनच्या दृष्टिकोनातून मी सांगत आहे. पहिली गोष्ट आपण सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि कबूल करायला पाहिजे की हृदय हे सर्वात कपटी आहे. माझं हृदय ही कबुली द्यायला पाहिजे. कठीण आहे असं सांगणं, फार कठीण आहे, पण देव जाणतो माझं हृदय हे हे निराळ्या आजाराने ग्रस्त आहे, ते कपटी आहे, हे याची कबुली हे मला कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माणसं जरी बाहेरचं स्वरूप बघतात पण देव अंतर्याम पारखणारा देव आहे, तो अंतःकरण जाणतो. आणि म्हणून ही कबुली द्यायला पाहिजे की प्रभू तुला माझं अंतःकरण माहित आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर प्रेषित पेत्राला भेटला तेव्हा पेत्राला त्याने हेच प्रश्न विचारले की पेत्रा, तू माझ्यावर यापेक्षा प्रीती करतो काय? सतत हाच प्रश्न त्याने वारंवार त्याला विचारला. आणि शेवटी पेत्राला हे कळून चुकलं होतं त्याचं अंतःकरण. त्याने काय केलं? कसं प्रभूला नाकारलं, कसे त्याने त्याचे शब्द आणि विश्वास राखला नाही. आणि शेवटी तो काय म्हणतो, प्रभू तुला तर माहित आहे मी तुझ्यावर प्रीती करतो की नाही. आणि आपण सुद्धा हेच म्हणाले, प्रभू तुला तर माहित आहे माझं अंतःकरण कसं आहे. म्हणून पहिला इतिहास 28:9 मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू अंतःकरण पारखतो. म्हणून दाविदाने अशी प्रार्थना केली. आणि दावीद असं म्हणतो, पूर्णपणे स्वतःहून तो म्हणतो, ही प्रार्थना करतो की हे देवा माझी सडती घेऊन माझे हृदय जाण. ही प्रार्थना आज आपण करायला पाहिजे. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या काही दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्ग मिळेल. देव अंतःकरण बघतो, मनुष्य बाह्य स्वरूप बघतो, देव अंतःकरण पारखून बघतो. आणि म्हणून त्यालाच ही विनंती करायला पाहिजे जी दाविदाने केलेली आहे. स्तोत्रकर्ता 119 आणि 11 मध्ये म्हणतो की मी पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या अंतःकरणात मी ठेवलेले आहे. प्रभूला म्हणायला पाहिजे की तुझं वचन माझ्या अंतःकरणात राहू दे. आणि देवाने आपल्याला हे आश्वासन दिलेलं आहे, जे आश्वासन एहेजकेलाच्या पुस्तकात 36 अध्याय 26 ते 27 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यात प्रभुदेव असं म्हणतो, मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवीन आत्मा पुन्हा घालीन. जो आत्मा आपण हरवलेला आहे तो आत्मा, तो देवाने जो आत्मा उत्पन्न केला होता त्यासाठी जो ओरिजिनल देवाने हृदय आपल्याला दिलं होतं ते तो पुन्हा घालीन. तुमच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. पाषाण हृदयाला संवेदना नसतात.
मांसमय हृदयाला संवेदना असतात आणि संवेदनशील अंतःकरण तुम्हाला देईल असं प्रभू म्हणतो. तुम्हाला माहित, आपल्याला जे दुःख होतं तसंच दुःख इतरांना होतं, ही समज आपल्याला मांसमय हृदयाने मिळते. आपल्या बोलल्यामुळे, आपल्या कृतीमुळे, आपल्या चालचलणुकीमुळे जर इतरांना दुःख पोहोचत आहे, याची अंतःकरणपूर्वक आपल्याला जाणीव जर होत असेल, त्याची टोचणी आपल्याला होत असेल, तर आपल्याला मांसमय हृदय आहे. पण आपल्या कृतीमुळे लोकांना त्रास होतो, आपल्या कृतीमुळे लोकांना दुःख वाटतं, आपल्या कृतीमुळे लोकांचं अंतःकरण दुखतं, हे जर आपल्याला कळत नाही तर आपल्याला मांसमय हृदय नाही आहे, आपल्याला पाषाणाचं हृदय आहे, दगडाचं हृदय आहे. पण प्रभू काय म्हणतो की मी तुम्हाला असं हृदय देईल की जे मांसमय हृदय होईल. पुष्कदा मला वाईट वाटतं की जगामध्ये तर अशा गोष्टी घडतच आहेत. Nobody cares for anybody. To achieve their aims, they can go to any extent. But this should not be happening with the Christians, with the believers. देवाचं जे अंतःकरण आहे, जे संवेदनशील आहे, जे दयेने भरलेलं आहे, जे करुणेने भरलेलं आहे, जे क्षमाशील आहे, असं अंतःकरण, मांसमय अंतःकरण प्रभू आपल्याला द्यायला तयार आहे. पण पुष्कळ हे अंतर हरवलेलं असतं, बिलिव्हर्स मध्ये नसतं, ख्रिस्ती समाजामध्ये नसतं, ख्रिस्ती निर्णय इन्स्टिट्यूशन्स मध्ये नसतं. आणि त्यामुळेच निरनिराळ्या प्रकारचे इनजस्टिसेस, निरनिराळ्या प्रकारचे भ्रष्टाचार, या सर्व गोष्टी चालू असतात. कारण हार्ट मॅटर्स, कारण हे अंतःकरणाचा दोष आहे, कारण हृदय कपटी आहे. आणि प्रभूचं वचन म्हणतं की मी तुम्हाला नवीन हृदय देईल. आज ख्रिस्ती समाजाला, प्रत्येक ख्रिस्ती माणसाला, प्रत्येक विश्वासणाऱ्याला, प्रत्येक ख्रिस्ताच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला आज नवीन हृदयाची गरज आहे. परताळून बघा, परताळून बघा. तुम्ही नका देवाला सांगा मला माझी चढती घे म्हणून. प्रत्येकाला नवीन हृदय मिळण्याची आवश्यकता आहे. प्रभू प्रॉमिस करतो आपल्याला की मी नवीन आत्मा तुम्हामध्ये घालेल, तुमच्या देहातून पाषाण रूपी हृदय काढून टाकेल आणि तुम्हाला मी मांसमय हृदय देईल. मी तुमच्या ठाई नवीन आत्मा घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल. हे नवीन अंतःकरण आपल्याला भाग पाडेल, सहज वृत्तीने आपल्याला भाग पाडेल की आपण देवाच्या नियमाप्रमाणे चालू, पवित्र शास्त्राप्रमाणे आपण चालू, प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण चालू. आणि डोंगरावरचं प्रवचन, त्यामध्ये दिलेलं शिक्षण जर प्रत्येक ख्रिस्ती माणूस जर आचरतो तर किती चांगली ख्रिस्ती मंडळी आणि ख्रिस्ती समाज होईल, किती लोकांमध्ये बदल होईल. आणि ही मंडळी देवाला जी पसंतीस पडेल अशी मंडळी, असे ख्रिस्ती लोक, असा ख्रिस्ती समाज राहील. हे मांसमय हृदय असं कार्य करेल आपल्यासाठी देवाने दिलेलं की देवाचं नियमशास्त्र ते पाळेल. आणि इतकंच केवळ नव्हे तर ते आपल्या आचार, विचार आणि उच्चारामध्ये ठेवेल. प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे. प्रभू म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे शिष्य आहात. लोकांना कसं कळेल तुम्ही ख्रिस्ती आहात? जर तुम्ही एकमेकांवर प्रीती केली, जशी मी तुमच्यावर प्रीती केली. तुम्ही जर एकमेकांवर प्रीती कराल तर तुम्हाला लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. गळ्यामध्ये वधस्तंभ टाकून नाही, जर तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल. आणि सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे हो? ज्यामध्ये सर्व नियमशास्त्र भरलेलं आहे. देवावर प्रीती करायची आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची. याच्यापेक्षा अजून काय आपल्याला करायचं आहे? पण त्याच्यासाठी आपल्याला मांसमय हृदय लागतं, जे देव म्हणतो की मी तुम्हाला द्यायला तयार आहे आज सुद्धा, की ज्याच्यामुळे तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे चालाल. देव आपल्याला हे पण म्हणतो की
जे मी तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे ते अभिवचन मी बदलणार नाही, त्याप्रमाणे मी चालेल. आज या सर्व गोष्टीचा विषय आपण परत उजळणी केल्यानंतर आपण काय करणार आहोत? जर आपल्याला ही खात्री झालेली आहे, हॅलो एव्हरीबडी, हार्ट मॅटर्स डझंट इट? डोंट वी नीड टू गार्ड इट? आज जर आपल्याला ही खात्री झालेली आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा, सर्व जगात असलेल्या आपल्याला वाटत असणाऱ्या महत्वाच्या गोष्टींपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे, त्यात सार्वकालिक जीवनाची वाट आहे, तिथून आपल्याला जी मिळते. आणि हृदय आपलं सध्या परिस्थितीमध्ये गार्डन मध्ये, एदेन गार्डन मध्ये झालेल्या पापामुळे आता इतकं असाध्य रोगाने जडलेलं आहे, कपटाने भरलेला आहे, आणि काय काय त्याचे क्रय विक्रय होतात आताच आपण बघितलेलं आहे. तर मग आज आपण काय करणार? हे जर आपल्याला पटलेलं असेल तर आज आपण काय करणार? आपलं अंतःकरण आपण त्याचं रक्षण करण्यासाठी काय करणार? रोम 12 आणि 2 मध्ये या असं म्हटलेलं आहे, रोम 12 आणि 2, की या युगाबरोबर समरूप होऊ नका. आणि या युगामध्ये काय आहे मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जग आणि जगाच्या गोष्टीवर प्रीती करू नका, कारण जगामध्ये जे आहे ते देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशालगी आहे. आणि या सर्व गोष्टी नाही तशा होणार, पण देवाच्या इच्छेप्रमाणे टिकणारा तो सर्व काळ राहतो. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आणि म्हणून रोमकराच्या पत्रात पावलाने असं म्हटलेलं आहे की या युगाबरोबर समरूप होऊ नका, पण आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. दिस इज अ काइंड ऑफ अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आवर हार्ट. आपण या युगाबरोबर समरूप व्हायचं नाही, आपल्याला आज्ञा दिलेली आहे. देवाचे वचन आपल्या अंतःकरणात आपण साठवायला हवं. त्यासाठी पवित्र शास्त्रातून मी काही वचन वाचत आहे. स्तोत्र 119, स्तोत्र 119 9 ते 11 ही वचन मी वाचत आहे. ते आपण आज करायला हवं आहे. ही ऍक्शन आपण करायला पाहिजे, आज ही कृती आपण करायला पाहिजे, हे आपण मनावर घ्यायला पाहिजे, हा उपक्रम करायला पाहिजे. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखेल? तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहिल्याने. आपल्याला विश्राम मध्ये नाही, सावधान मध्ये राहायला पाहिजे. कशासाठी? आपला वर्तनक्रम, आपलं अंतःकरण शुद्ध राखण्यासाठी. सर्व मनाने मी तुला शरण आलो आहे, तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नको. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये तुझं वचन जपून ठेवलेलं आहे. आपले आचार, विचार आणि उच्चार हे देवाने मॉनिटर करण्यासाठी, देवाने कंट्रोल करण्यासाठी आणि देवाने चालवण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की माणूस जो विटाळतो तो बाहेरच्या गोष्टीमुळे नाही, पण त्याच्या अंतःकरणातून ज्या गोष्टी निघतात त्याच्यापासून तो विटाळतो. आणि त्याच्या अंतःकरणात काय आहे? मार्क शुभवर्तमानात मी आत्ताच वाचलेलं आहे तुमच्यासाठी, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी या जगाच्या आहेत. आणि त्याच्या ऐवजी जर देवाचं वचन आपण आपल्या अंतःकरणामध्ये जपून ठेवलं तर वेळोवेळी ठाई विशेषतः पडण्याच्या परिस्थितीमध्ये आपण असताना, पतन होण्याच्या परिस्थितीमध्ये असताना, जेव्हा जेव्हा आपण पडण्याचे संभव आहेत तेव्हा हे वचन आपल्याला टोचणी देईल, आपल्याला मार्गदर्शन देईल, आपल्याला योग्य वाट देईल, आपला विवेक जागेवर ठेवेल आणि योग्य देवाच्या मार्गावर आपल्याला ठेवेल. तुम्ही पाप करू नये म्हणून तुझं वचन माझ्या अंतःकरणामध्ये मी ठेवलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो,
पडण्याचे संभव सर्वांना असतात. देवाचं वचन म्हणतं, ज्याला वाटतं की तो उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळावं. हॅलो, ज्याला वाटतं की मी उभा आहे त्याने पडू म्हणून सांभाळावं. कदाचित या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर असं वाटत असेल की यात मी काय नाहीये, हे काही मला लागू पडत नाही, मी उभा आहे, मी उभा आहे, मी काय पडू शकत नाही. प्रभूचं वचन म्हणतं की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही उभे आहात तर पडू नये म्हणून स्वतःला सांभाळा. बऱ्याच वर्षापूर्वी मी व्हिजिटला गेलो होतो एका घरी, आणि ज्यांच्या घरी गेलो ते मला टॅक्सी पर्यंत पोहोचवायचं, घराच्या बाहेर आलेत. आणि एक एक छोटासा नाला होता, त्याच्यावर खूप नॅरो ब्रिज होता, ज्याला दोन्ही बाजूने कड्या वगैरे काही नव्हत्या. आणि तो माझ्या पुढे चालला. मला थोडी भीती वाटली की कसं जायचं, कारण येताना मी दुसऱ्या बाजूने आलो होतो. त्यामुळे काय हरकत नाही, समोर बघा, इकडे तिकडे का बघू, सरळ चाला म्हणून. आणि म्हणून तो पुढे गेला. पण पुढे जात असतात त्याने मला सांगितलं की किती लोक माझ्याकडे आले आणि त्याने इथून पडताना खाली बघितलं. मला भीती वाटली की मी पण पडतो की काय. पण मी म्हटलं नाही नाही नाही, जाईल मी गेलो. तो छोटासा ब्रिज मी क्रॉस वगैरे केला. मग तो पुढे पुढे चालला, आणि कसं काय मला माहित नाही, थोडं ओलसर जागा होती आणि मी पडलो. तो खूप पुढे गेला आणि माझा आवाज येत नाही त्याला, म्हणून त्याने मागे वळून बघितलं तर मी पडलो होतो. मला नव्हतं वाटलं, मला वाटलं होतं की मी त्या पुलावर पडेल, पण मी तो पुलावर नाही पडलो. ज्या ठिकाणी धोका आहे त्या ठिकाणी मी पडेल असं मला वाटलं, पण तिथं नाही पडलो. मी अशा ठिकाणी पडलो की ज्या ठिकाणी मला वाटलं की पडण्याचा धोका किंवा संभव नाही, अशा ठिकाणी मी पडलो. ज्याला वाटतं की तो उभा आहे त्याने पडू नये म्हणून सांभाळावं, असं प्रभूचं वचन म्हणतं. आणि म्हणून जर आपल्याला वाटत असेल या सर्व गोष्टीमध्ये मी नाहीये, याच्यात माझं काही दर्पण नाहीये, उभा आहे, पडू नये म्हणून सांभाळावं. आज शेवटचा माझा मुद्दा आहे, अंतःकरण सर्वात महत्वाचं आहे. सर्वात रक्षणीय वस्तूपेक्षा त्याचं रक्षण करण्याची गरज आहे. प्रभू आपल्याला नवीन अंतःकरण द्यायला तयार आहे की ज्या अंतःकरणामुळे आपल्याला देव कळेल, त्याच्या आज्ञा कळतील, इतर लोक कळतील, देवावर आणि इतरांवर प्रीती करण्यासाठी आपल्याला मदत करेल, पवित्र शास्त्राच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आपल्याला मदत करेल, देवाची इच्छा पाळण्यासाठी आपल्याला मदत करेल. हे अंतःकरण आज आपल्याला द्यायला तयार आहे. म्हणून आज शेवटची गोष्ट आपण ही करायला पाहिजे आहे, आणि त्याशिवाय आपण आजचं मेडिटेशन बंद करायला नको, नाहीतर ही पूर्ण वेळ आपल्यासाठी वाया गेली. आणि मी आज सर्वांबरोबर बोलत आहे, माझ्या स्वतः बरोबर सुद्धा बोलत आहे. आज आपण निर्णय घेऊ, आपली आजची अंतःकरणाची परिस्थिती जाणून ही प्रार्थना करायला पाहिजे. आणि आपण सर्व मिळून ही प्रार्थना म्हणूया. कृपा करून माझ्या मागे तुम्ही म्हणा, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी आदर बुद्धीने, मनापासून, खऱ्या अंतःकरणाने प्रभूला ही आपण प्रार्थना करूया. कृपा करून माझ्या मागे म्हणा. या ठिकाणी आहेत ते सुद्धा माझ्या मागे म्हणा प्लीज. हे देवा, माझी जडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा, आणि मला सनातन मार्गाने चालेल. प्रभूला ही पण प्रार्थना आपण करूया. आणि तुमच्या समोर, तुमच्या बरोबर ही प्रार्थना मी करत आहे. आपण डोळे झाकूया. माझ्या बरोबर ही प्रार्थना सर्वजण म्हणा. कृपा करून आपण हात जोडू, आपण डोळे झाकू, आणि मी प्रार्थना करत असताना आत्म्याने आणि खरेपणाने या प्रार्थनेमध्ये कृपा करून सहभागी व्हा सर्वजण. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक.
माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. येजोबाने माझा पाप मल काढ, म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू, म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील. माझ्या पापापासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा कर. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ म्हणणार नाहीस. आमेन. आमेन. Praise the Lord.